सोशल मीडियामध्ये प्रचंड ट्रोलिंग झाल्यानंतर भाजपच्या अधिकृत उमेदवार पूजा मोरे यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला आणि यावेळी पूजा मोरे जाधव आणि त्यांचे पती धनंजय जाधव हे अक्षरशः धाय मोकलून रडले। पहलगाम दहशतवादी हल्ला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पूजा मोरेंना उमेदवारीवरती पाणी सोडावं लागलं। नेमकं काय घडलं बघूयात याबाबतचा हा रिपोर्ट। भाजपच्या महिला उमेदवारावर ओढवली नामुष्की, वादग्रस्त वक्तव्य भोवली, उमेदवारीवर सोडावं लागलं पाणी। उमेदवारी मागे घेताना पूजा मोरे ढिसाढिसा रडली। ओक्साबोक्शी धाय मोकलून ढसाढसा रडणारी ही पूजा मोरे आणि तिचा नवरा धनंजय जाधव। त्यांच्यावर ही वेळ आली कारण उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की तिच्यावर ओढवलीये। हा धक्का एवढा जबर होता की पूजा मोरेला अश्रू आवरता आवरत नव्हते। पुणे महापालिका निवडणुकीत भाजपनं फुलेनगर आणि नागपूर चाळ वॉर्ड क्रमांक 2 मधून पूजा मोरेला अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती। मोठा गाजावाजा करत तिनं उमेदवारी अर्जही भरला। त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू ओसंडून वाहत होतं। मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही, कारण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियात पूजा मोरेंचं जोरदार ट्रोलिंग झालं। पूजा मोरे हिचे जुने व्हिडिओ व्हायरल झाले। त्यामध्ये तिनं केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून भाजप परिवारातूनच टीकेची झोड उठली। पहलगाम मधील हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांना गोळ्या घातल्या नव्हत्या असं कथित विधान तिनं केलं होतं। अशा व्यक्तीला भाजपनं उमेदवारी दिलीच कशी अशी विचारणा भाजप परिवाराकडूनच जाहीरपणे करण्यात आली। ये मैसेज भी जाना चाहिए कि जो लोग बोले कि उन्होंने पूछा पहले कि आप हिंदू हो क्या, अगर हिंदू हो तो उन्होंने मारा और मुस्लिम को नहीं मारा। ये इंडिया में मैसेज जा रहा है, ऐसा नहीं है। मैं सुबह से कश्मीर में घूम रही हूँ, मैं एक हिंदू हूँ, लेकिन मुस्लिम भाई हमारे कंधों से कंधे मिला के हमारे साथ खड़े हैं और उनको ना हिंदू से खतरा हो रहा है ना हम लोगों को मुस्लिम से खतरा हो रहा है। ये सब उन लोगों को करना है और हमको भारतीय होने के नाते ये सब उनका जो इच्छा है कि यहाँ पे कश्मीर में लोग नहीं आना चाहिए। वो बताना चाहिए कि हर कश्मीरी, वो हिंदू हो या मुस्लिम हो, वो पर्यटक एक साथ आहे। की मला असं म्हणायचं होतं की दहशतवाद्यांना आपल्या देशामध्ये कुठेतरी हिंदू मुस्लिम करायचंय आणि आपल्या देशाची एक अखंडता ही मोडून काढायची आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी तसं म्हटले। परंतु नंतर 3 तासानंतर वातावरण बदललं, प्रतिक्रिया यायला लागल्या जखमींच्या आणि त्यावेळेस कळालं की खरंच त्यांना धर्म विचारून मारलं आलेलं होतं। परंतु वरच्या लेवलला पक्षाच्या मोठ्या मोठ्या घडामोडी घडत असतात, त्याचा विक्टिम मी झाले आणि त्यानंतर तो व्हिडिओ एवढा पसरला की नंतर मी भूमिका सांगितली माझी की हो, पहलगामचा आणि काश्मीरचा हल्ला हा फक्त धर्म विचारूनच झालेला आहे। परंतु मी ज्या पॉवरफुली ती भूमिका मांडली ती पॉवरफुली नंतर खाली जाऊ शकली नाही। एवढंच नाही तर मराठा क्रांती मोर्चात मराठा आरक्षणाची मागणी करताना पूजा मोरेनं देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीला उद्देशून कथित आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। त्यावरूनही भाजप कार्यकर्त्यांनी पूजा मोरेला टार्गेट केलं। मात्र ते वक्तव्य करणारी मी नाही असं सांगत पूजा मोरेनं ती मी नव्हेच असा पवित्रा घेतलाय। माननीय मुख्यमंत्री साहेब, आम्ही फक्त आरक्षणच मागताय, नाही तुमची बायको मागत। माननीय मुख्यमंत्री साहेब, आम्ही फक्त आरक्षणच मागताय, नाही तुमची बायको मागत। माझ्याकडून समाजाच्या भावनेच्या व्यतिरिक्त आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल खालच्या भाषेमध्ये एकही शब्द बोलला गेला नव्हता। पण कुणीतरी एक मुलगी होती क्रांती मोर्चातली, तिच्या तोंडातून असं वाक्य गेलेलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब, मी मराठा आरक्षण मागते, तुमची बायको मागत नाही। तर हे वाक्य माझ्या तोंडातील नाही, हे वाक्य कोणतरी इतर मुलीने बोललेलं आहे। परंतु आज ते माझ्या तोंड घशी पाडलेलं आहे आणि हे मीच बोलला सांगते। मी वारंवार सांगतेय की हे वाक्य माझं नाही, मी व्हिडिओ रिलीज करते। परंतु ही जी प्रभागातली टीम आहे विरोधकांची ट्रोलर्स करणारी, ही मोठ्या प्रमाणामध्ये फैलावत चाललेली, ह्याचा विक्टिम, ह्याचा बळी मी आज ठरलेलं आहे। एरवी विरोधकांना सळो की पळो करून सोडणाऱ्या भाजपच्या सोशल मीडिया आर्मीनं यावेळी भाजपच्या उमेदवारालाच टार्गेट केलं। पूजा मोरे हिला उमेदवारी दिल्यानं भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली। या प्रचंड ट्रोलिंगमुळे अखेर भाजप पक्षश्रेष्ठींना आपला निर्णय बदलणं भाग पडलं। पूजा मोरेला उमेदवारी मागे घेण्याचे आदेश देण्यात आले। अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरेनं माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्या अक्षरशः धाय मोकलून रडल्या। सकाळी एकदा आयुष्यामध्ये आरशात पाहिलं की दुसऱ्या दिवशीपर्यंत मी आरशात सुद्धा पाहायचे नाही। पण शेतकऱ्यांसाठी मी माझं आयुष्य झोकून दिलं आणि ऐन तारुण्यामध्ये 5 गुन्हे माझ्यावर अंगावर दाखल झाले
आणि खूप कमी वयामध्ये मला न्यायालयाची पायरी चढावं लागली. माझ्या खूप कमी वयामध्ये मी पोलिसांच्या लाटाकाटा खाल्ल्या. अक्षरशः मी ज्यावेळेस माझ्यावर गुन्हे दाखल व्हायचे त्यावेळेस मी पोलीस स्टेशनला 5-5 तास 2-2 दिवस मी संडास बाथरूमच्या बाहेर झोपलेली आहे. मी बिनलग्नाची मुलगी होते. राजकारण घाणेरडं असतं असं म्हणतात, पण माझ्या बापाने एवढं मोठं दगड काळीच करून एवढ्या राजकारणामध्ये मला घातलं. मी सामान्य घरातून आलेली मुलगी आहे असा दावा पूजा मोरे करत असली तरी तिच्या शाही थाटात पार पडलेल्या लग्नाचे व्हिडिओही आता व्हायरल झालेत. संभाजीराजे छत्रपती यांचे जवळचे शिलेदार असलेल्या धनंजय जाधव यांच्यासोबत तिचा विवाह झालाय. या विवाह सोहळ्याला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुरलीधर मोहोळ, संभाजीराजे छत्रपती, शरद पवार, रोहित पवार आणि अंबादास दानवे असे दिग्गज नेते उपस्थित होते. मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभाग, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी अनेक आंदोलनात सहभाग, 2023 साली शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, विधानसभेला गेवराईमधून छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाच्या उमेदवार, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतही सहभाग, अलीकडेच पुणे भाजपामध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली. भाजपसारख्या पक्षाची उमेदवारी मिळणं किती महत्वाचं असतं हे वेगळं सांगायला नको. मात्र आता वादानंतर भाजपनं डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला, पण व्हायचं तेवढं नुकसान झालंय. या वादानंतर पूजा मोरेंचं पुढचं पाऊल काय असणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.